हर्षवर्धन बाळासाहेब जाधव, बीड पाटोदा पॉकेटला डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणून काम करत आहे. तर आपण आज आलेलो आहेत रावसाहेब गव्हाणे यांच्या प्लॉटवरती. तर आपण यांना एक 20 दिवसापूर्वी व्हिजिबूम किट त्यांना वापरण्यासाठी आपण दिली होती. तर आपण बघू शकता प्लॉट हा कशा पद्धतीनं डेव्हलपमेंट झालेला आहे. तर ह्या ठिकाणी प्लॉटमध्ये फळधारणा सुद्धा एक नंबर अशी झालेली आहे. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की त्यांना रिझल्ट हे कशा प्रकारे भेटलेले आहे. साहेब, तुमचा परिचय सांगा. माझा परिचय मी रावसाहेब काशीनाथ गव्हाणे, मुक्काम पोस्ट पिंपळगाव कमलेश्वरी, तालुका वाशी, जिल्हा धाराशिव. मी सर्वप्रथम आयडियल कंपनीचं आणि त्यांचे जे साहेब आहेत हर्षवर्धनजी जाधव यांचं मनापासून आभार व्यक्त करतो सर्वप्रथम. कारण की मी शेतामध्ये अंकुर जातीची 21 या मिरची लागवड केलेली आहे आणि हर्षवर्धनजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्या प्लॉटची निगराणी केली. त्यांनी औषधं जी दिली आयडियल कंपनीची, आणि सर्वात प्रथम त्यांनी मला व्हिजिबूम किट हे आयडियल कंपनीचं दिलं आणि त्याचा रिझल्ट मी तर घेतलाच आणि मला त्याचा रिझल्ट एकदम महत्त्वाचा आला. तरी मी या माध्यमातून बऱ्याच माझ्या शेतकरी बांधवांना जे मिरची असेल आणि इतर भाजीपाला असेल त्याला व्हिजिबूम किट सोडण्यासाठी मी आग्रहाची विनंती केली आणि त्यांनी मला सांगितलं की रिझल्ट आल्यानंतर खरंच व्हिजिबूम किट हे नंबर 1 असं आयडियल कंपनीचं किट आहे. ओके. तर साहेब, मला एक सांगा, तुम्ही ज्या वेळेला किट वापरण्याच्या अगोदर तुमच्या प्लॉटची सिच्युएशन कशी होती? सिच्युएशन म्हणजे असं होतं की प्लॉटला एकदम कलर येत नव्हता, फळधारणा होत नव्हती. बरं, आता किट वापरल्यानंतर तुम्ही आजपर्यंत प्लॉटला लागवड केल्यापासून किती किट वापरल्या? मी प्लॉटला आतापर्यंत 2 किट वापरले. ओके. किती किती दिवसाच्या फरकाने ते किट वापरलं होतं तुम्ही? मी पहिली लागवड केल्यापासून 30 दिवसाच्या आत आणि नंतर फळधारणा एक तोडा झाल्यानंतर दुसऱ्या वेळेस एक किट बरं, वापरले. ज्यावेळेस तुम्ही किट वापरल्यानंतर तुमच्या प्लॉटमध्ये जे मिरचीचे जे उत्पन्न जे आहे ते कशा प्रकारे निघालं ते थोडक्यात सांगा मला. मिरच्याचं किट सोडल्यापासून त्या मिरचीला कलर आणि उत्पन्न ही चांगल्यापैकी म्हणजे दुपटीनं फरक पडला मला त्याला, पहिल्या तोड्यापेक्षा आणि दुसऱ्या बरं बरं तोड्यापेक्षा. बरं बरं. ओके, धन्यवाद.